आज 5 दिवसाच्या अधिवेशनाचा समारोप झाला। खरं तर लक्षवेधी किंवा प्रश्नोत्तरे नसताना आम्ही या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांचे 2 प्रस्ताव आणि त्यानंतर बजेट सप्लिमेंटरी यावरही अनेक सदस्यांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला। विरोधक म्हणून या सरकारचे जे काही चुकीचे धोरणं आहेत, चुकीची कामं आहेत, यावर प्रकाश टाकण्याचं काम केलं आम्ही। हे इंटरिम बजेट असलं तरी अंतरिम बजेट असलं तरी ते बजेट एकूणच उत्पन्नाच्या वर विभागवार आधारित हे बजेट होतं। हे बजेटचे आकडे कसे फुगवून मांडले गेलेत, वाढ कशी दाखवली गेली, महत्त्वाच्या विभागांना कशा पद्धतीनं कट लावल्या गेला आणि त्याची तरतुदी कमी कशा केल्या गेल्यात, हेही सगळं निदर्शनास आणून दिलं। शेतकऱ्यांच्या व्यथा आम्ही मांडल्या। MSP प्रमाणे खरेदी होत नाही, त्यांचे घोषणा झाले पण पैसे मिळत नाही, त्यावरही सरकारने कुठलाही समाधानकारक उत्तर सरकारने दिलेला नाही। एकूणच वित्तमंत्र्यांचं भाषण पूर्णतः भरकटलेलं होतं। बजेटवर उत्तर देताना आम्ही ज्या मुद्द्यांना स्पर्श केला त्या मुद्द्यांना त्यांनी बगल दिली आणि वेळ मारून नेण्याचं काम केलं। त्यानंतर कायदा सुव्यवस्था शेतकऱ्याच्या प्रश्नावर आम्ही विरोधकांच्या प्रश्नावर आमचा 293चा प्रस्ताव होता, त्यावरही साधारण तासभर आम्ही या सगळ्या राज्यातील परिस्थिती मांडली। गुंडगिरी कशी फोफावत आहे हे मांडलं, कायदा सुव्यवस्था कशी धोक्यात आली आहे, महिलांचं सुरक्षा हाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, म्हणून साडीऐवजी शस्त्र पुरवा ही सुद्धा मागणी आम्ही आवर्जून केली। त्याच्याही पलीकडे जाऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षापासून तर मंत्रालयापर्यंत गुन्ह्यांचा कसा वावर चालला आहे आणि पुण्यामध्ये ड्रग्स असेल, पुण्यामधले गुंडटोळ्या आहेत, यांना कसा राजकारण्यांचा आशीर्वाद आहे, राजाश्रयी आहे, यावर आम्ही प्रहार केला। त्याला अपेक्षित उत्तर मिळेल असं वाटत होतं। त्याबरोबर प्रशासकीय सेवेमध्ये असणारे अधिकारी, जे अधिकारी बदलीस पात्र असून बदलीस ड्यू असूनही त्यांची बदली केल्या जात नाही, मर्जीतील अधिकारी म्हणून मुख्याच्या आणि महत्त्वाच्या पदावर ठेवलं गेलं जातं आणि प्रामाणिक आणि इमानदार अधिकाऱ्यांना मात्र वेटिंग लिस्टवर ठेवलं जातं। जे IRS अधिकारी आहे, ज्या ठिकाणी IASची गरज आहे, अशाही अधिकाऱ्यांना मुदत संपून सुद्धा त्या पदावर कार्यरत ठेवलेलं आहे। हे नियमाच्या आणि कायद्याचा भंग करणार आहे। म्हणजे कायदा आणि नियम धाब्यावर बसवून मर्जीतील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून धन लाटण्याचं काम सरकार सुरू केलेलं आहे। चहलच्या संदर्भात सुद्धा बदलीला ड्यू आहे। 4 वर्ष झालेत। निवडणूक आयोगाने पत्र पाठवून त्यांची बदली करा म्हणून सांगितलं। CSनी त्यांच्या बदलीचा प्रस्ताव 2 वेळा पाठवला। निवडणूक आयोगानेही पत्र दिले 2दा, अजूनही त्यांची बदली होणार नाही। उद्योगानं चीफ मुख्य सचिवांनी सांगितलं की माझ्यावर आता ताशेरे ओढले जातील, मला शोकाज मिळेल, माझी नोकरी धोक्यात येईल, अशा प्रकारचा उद्योग त्यांनी केला। तरीही पण CMO ऑफिसमधून चहलची बदली होत नाही। किमती वाढवून महानगरपालिका उद्ध्वस्त करण्याचं पाप हे त्रिकूट करत आहे। त्या महानगरपालिकेमध्ये जोशीबुवा नावाचा एक माणूस सर्व कमिशन गोळा करणं काम, कंत्राटं वाटणं, कामं वाटणं आणि अधिकाऱ्यांना पाहिजे त्या पद्धतीनं वागवणं, ही मस्ती या सगळ्या सरकारमध्ये आणि एकूणच कारभारामध्ये दिसून येत आहे। हे आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केले, शेतकऱ्यापासून महागाईपासून कायदा सुव्यवस्थापर्यंत, एकाही प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थानं राज्यातील जनतेला दिलासा मिळेल आणि राज्याच्या जनतेचा विश्वास संपादन होईल, हे उत्तर मिळालं नाही। शेवटचं भाषण मुख्यमंत्र्यांचं तर मला वाटतं की नमो पुराणच होतं। मोदी पुराण गायल्यासारखं त्यांनी वारंवार मोदीजींनी हे केलं, मोदी साहेबांनी ते केलं, मोदी साहेब हे करणार आहेत, तुम्ही काय करता हे मात्र त्यांनी सांगितलं नाही। त्यांच्या भरोशावर मतं मागायसाठी हा केलेला केविलवाणा प्रयत्न त्यांच्या भाषणातून मला दिसून आला। हा खरं तर केविलवाणाच प्रयत्न म्हणतो मी, कारण तुम्ही राज्य तिघांनी मिळून उद्ध्वस्त केलं आहे, हे गुन्ह्याचं राज्य केलं आहे, हे गुन्हेगाराचं राज्य केलं आहे तुम्ही। त्यामुळे आता तुमच्याकडे लोक तुम्हाला मतं देणार नाही, म्हणून उरली सुरली इज्जत मोदी साहेबांचं नाव घेऊन वाचवण्याचा प्रयत्न होत आहे। पण मला वाटतं की ती मोदीची गॅरंटीसुद्धा राज्यात उपयोगी पडणार नाही। याचं कारण त्या ठिकाणी सगळ्यांना माहीत आहे की सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत। कापूस, सोयाबीन, धान, कांदा शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। तो या सरकारचा बदला घेण्याची वाट बघत आहे आणि निवडणूक ज्या दिवशी घोषित होईल त्या दिवशी त्याच्या भावना मतपेटीतून तुम्हाला दिसतील
आणि तुम्ही महाराष्ट्रात भुईसपाट झालेले दिसाल, एवढंच या ठिकाणी मी सांगतोय. भाऊ, एक वाजता तुम्ही म्हणताय मतदार काहीतरी रिवाईज पेन्शनची योजना सांगण्यात आलेली आहे, त्याबद्दल आपलं काय? नाही, त्या कर्मचाऱ्यांचे अनेक जणांचे फोन आलेत. हा फॉर्म्युला अनेक कर्मचाऱ्यांना अद्यापही मान्य नाही आहे. त्यांना जी पेन्शन योजना होती, ज्याला OPS म्हणत होतो, ते यांनी NPS नावाला त्याला दिलंय, राष्ट्रीय म्हणजे पेन्शन योजनेसारखं काम दिलंय. त्यातून त्यांना त्यांचं समाधान अद्यापही झालेलं नाही. अशा प्रकारचे अनेकांचे फोन आणि त्यांच्याबरोबर त्यांनी मला माहिती दिलेली आहे. पुढच्या काळामध्ये या सगळ्याचा अभ्यास करून मग आम्ही त्यावर प्रकाश टाकू. भाऊ, तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, अनेक अडचणी आहेत, पण रोजगार मेळावा जो उद्या बारामतीला आयोजित केला, या मेळाव्यामध्ये 5-5 कोटींपेक्षा जास्त खर्च केल्याची माहिती RTI मध्ये आली आहे. खरंच गोष्टींची या गरज आहे का एवढ्या खर्चाची? नाही, असं आहे. आता तुम्ही सरकारी पैशाची उधळपट्टी तर ओपन चाललेलीच आहे. तुम्हाला माहीत आहे की ज्यावेळेस सरकार आपल्या दारी म्हणताना 12 कोटी रुपये एकेका कार्यक्रमामध्ये जिल्ह्यात खर्च केले गेले, 12 ते 15 कोटी रुपये एकेका जिल्ह्यामध्ये, आणि लोकांच्या योजना वर्षभराच्या गोठवल्या गेल्या आणि त्या वर्षभराच्या योजना एकत्रित आणून लोकांना वाटण्यासाठी फार्स केल्या गेला. योजना जुन्याच होत्या, नव्या काहीच नव्हतं, पण जमा करून वर्षभर वाटायचं नाही आणि एकाच वेळेस वाटण्याचा फार्स सोंग दाखवायचा आणि सरकारी तिजोरीतला पैसा यावर खर्च करायचा, असा प्रकार एकूण आपल्याला दिसून आला. रोजगार मेळाव्यातून सुद्धा हेच दिसणार आहे. रोजगार आहेच कुठे? उद्योगधंदे, तुम्हाला माहीत आहे देशातली जर एकूण परिस्थिती पाहिली, तो अलीकडे आलेला रिपोर्ट, की जर तुमचा एक्सपोर्ट हा 12% घटतो, इम्पोर्ट 8% कमी होतो, याचाच अर्थ असा की उद्योगामध्ये उत्पन्न कमी होत आहे आणि लोकांची मागणीसुद्धा कमी झालेली आहे. एक्सपोर्ट इम्पोर्टचा घट म्हणजे राज्याला खड्ड्यात घालणारा आणि महाराष्ट्राला नव्हे देशालाही खड्ड्यात घालणारा आहे. उद्योग ज्या पद्धतीनं नव्या रोजगार उपलब्ध करण्यासाठी इस्टॅब्लिश व्हायला पाहिजेत, नवीन उद्योग होत नाही आहेत, होते किंवा आहेत. नव्याने येणारे उद्योग गुजरातच्या दिशेने पळत आहेत. इन्व्हेस्टर हे कागदावर दाखवले जात आहेत, प्रत्यक्षात त्यांची इन्व्हेस्टमेंट ही जागेवर कुठेच दिसत नाही. कुठल्या उद्योगाच्या माध्यमातून नवीन उद्योग इस्टॅब्लिश होताना दिसत नाही. तर रोजगार देणार कुठून? जे रोजगारांना ज्या ठिकाणी रोजगार देण्याचे 2-3 साधनं आहे. एक कृषी आधारित आहे, एक तर तुम्हाला शासकीय आहे आणि दुसरा उद्योगातला आहे. हे 3 मेन सोर्स आहेत. IT कंपनी आमच्याकडे नगण्यच आहे. ते काही बेंगलोर, हैदराबाद सारखे तेवढा पुण्यामध्ये काही प्रमाणात आहे, परंतु इतर भागात आपण पाहिलं तर त्या मर्यादित रोजगार आहेत. अशा स्थितीत रोजगार मेळावे घ्यायचे आणि 8-10 हजारावर माणसं नेमायची आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायचा केविलवाना प्रयत्न करायचा, हा रोजगार मेळाव्याचा उद्देश दिसतो. दुसऱ्या बाजूला मंत्री आणि त्या एकाच पक्षाचे मंत्री आणि नेते, ते मंत्री आणि आमदार लॉबीमध्ये भांडतात, एकमेकांच्या अमृतमुरीवरती येतात आणि स्वतः ते आमदार. मी म्हणालो होतो 3 लोकांमध्ये कोलवार आहे. आता कोलवार हा शस्त्रवारामध्ये रूपांतर झालेला तुम्हाला दिसला. बंदुकीच्या गोळ्या चालत आहेत, पिस्तूलच्या चालत आहेत. आता त्यानंतर हे जे काही मंत्रालयातला आपण पाहिली परिस्थिती, यानंतर आता बांबवार होणार आहे. एकामेकाच्या घरावर बांब टाकतील आणि एकामेकाला उडवून देतील. सत्तेची स्पर्धा इतकी भयावह आहे या तिघामध्ये की त्यातून एकमेकाशी हे भिडलेले आहेत आणि आता त्याचं लोण किंवा ती स्थिती विधान भवनापर्यंत पोहोचली, लाबीपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच सरकारची विश्वासार्हता आणि सरकारची पद्धती किंवा सरकारमधील मंत्र्यांना आलेला माज, लोकप्रतिनिधींना आलेली मस्ती, हे आता लोकांच्या पुढे उजागर होताना दिसत आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांच्या कामाच्या दुरुस्तीसाठी ते ना आता विधानभवनात बोला. एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे पळताना दिसत आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणतात की विश्वजित तुझा मुहूर्त लवकरच लावतो. तर नेमका कशाचा मुहूर्त लावण्याबद्दल चर्चा आहे? नाही, ते उपमुख्यमंत्री काय म्हटलेत माहीत नाही, परंतु कोणाचा एखादा आमदार जर कामासाठी उपमुख्यमंत्र्यांना थांबा म्हणून त्यांच्या मागे जातोय, तर त्या मतदारसंघाच्या विकासासाठी जर जात असेल, पडत असेल, तर खरा लोकप्रतिनिधी असं मी मानतो. कारण विकासाची कामं सत्ताधाऱ्याच्याकडे जाऊनच करावी लागतात, तो कोणी असू दे. त्यासाठी तो प्रयत्न मला विश्वजितचा दिसलेला आहे. त्यामध्ये त्याला अदरवाईज घेण्याची गरज नाही. मंत्र्यांच्या बंगल्यांच्या कामाच्या हिंदी होऊ द्या, हिंदी. करोड रुपयाचा खर्च केलेला आहे आणि याची SIT चौकशी व्हावी असं रोहित पवारने म्हटलंय. विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही याची SIT चौकशी 5 महिन्यात 30 कोटी खर्च. नाही, ते काही त्यांना मर्यादा राहिले नाहीत. कुणावर काय खर्च करावा, त्या आता बंगल्यावर खर्च करतील. आता महाविष्टा आणणार आहेत, त्याच्यावर 7,500 कोटी खर्च करणार आहे. आता हे यांना विष्टाचा अर्थ वेगळा होतो हिंदीमध्ये वगैरे, ते काय प्रविष्टा आणि विष्टा, तर कोणती विष्टा खायसाठी हे विष्टा बांधणार आहेत.
हे इंग्रजीमध्ये ते विष्ठा वेगळी होते, हिंदीमध्ये विष्ठा वेगळी येते, मराठीमध्ये त्याला आपण वेगळा काही शब्द वापरतो, पण ते खाण्यासाठीच हा सगळा खोटाटोप आहे आणि त्यातून तो भ्रष्टाचार वाढीस आणण्याचं काम हे पाप करत आहे. हिंदी 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 महाविस्तार में आपने बात की, क्या आप उसके रिगार्डिंग भी कंप्लेंट करेंगे? क्या आप नहीं, बिल्कुल ज़रूरत नहीं है। हम लेटर लिखेंगे, हम इसकी कोई ज़रूरत नहीं है। वहाँ देखो विस्टा बांध के रखा है, वहाँ पे दिल्ली में साउंड सिस्टम भी ठीक नहीं है, वहाँ लीकेजेस भी है, कोई उपयोग में नहीं आ रहा है। अब यहाँ ज़रूरत क्या है? इतना बड़ा इंफ्रास्ट्रक्चर मजबूत से खड़ा है। अब एमएलए हॉस्टल का निर्माण करने के लिए 10 साल पहले गिराया गया था, अभी तक वो बिल्डिंग खड़ी नहीं हुई। अभी फिर से नया कुछ करके बिल्डिंग गिरा देंगे, फिर रास्ते पे हमको सेशन लेना पड़ेगा आसपास के पेड़ लगाकर, और 10 साल वो काम नहीं होगा। ये पैसे का व्यय इधर खर्चा करने से अगर जनता के हित में करेंगे तो जनता को फायदा होगा। ये बांधकाम, ये कंस्ट्रक्शन करके, इंफ्रास्ट्रक्चर खड़ा करके, ये कमीशन खोरी का नया धंधा है। तो शरद पवार ने एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस को खाने पे बुलाया था, पर वो जो आमंत्रण है वो ठुकराया गया देवेंद्र फडणवीस और शिंदे के द्वारा, ये कहते हुए कि हमारे कुछ प्रोग्राम्स लाइंड अप है और हम आ नहीं पाएंगे। नहीं, ऐसा है कि महाराष्ट्र अतिथि देवो भव, ऐसा है कि जो महाराष्ट्र की एक संस्कृति रही है हमेशा कि कोई भी हो, मतभेद को भुलाकर हम लोग चाय पानी, या विशेष रूप से जिस गांव में जाते हैं तो वहाँ के लीडर हो, और पवार साहब की हमेशा की पद्धति रही है, जो भी सीएम या सेंट्रल का भी कोई बड़ा आदमी जाता है, लीडर जाते हैं, नेता जाता है, तो उनको खाने के लिए वो बुलाते हैं और उनके साथ में चाय पानी करते हैं या हेल्दी डिस्कशन होता है। देश के लिए बहुत जरूरी होता है। ऐसे स्थिति में अगर पवार साहब ने उनको निमंत्रण दिया है तो वो ठुकराया गया है, इसका मतलब पवार साहब का डर अभी भी इनके दिमाग और दिल में है, इसीलिए वो ठुकरा दिए हैं उन्होंने। सर, आज अर्थसंकल्पीय अधिवेशन का अंतिम दिवस है, किन महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा की गई? नहीं, देखिए, किसानों के हित के लिए चर्चा की गई। किसानों के मदद जो होनी चाहिए, उनको सब्सिडी को लेकर, उनके किसान के उपज को दाम को लेकर हमने विषय रखा था। किसान को जो मुआवजा देना उनके लिए रखा था, उसका कोई जवाब सरकार से नहीं आया। कानून सुव्यवस्था पे हमने बहुत सारे एग्जाम्पल दिए थे और वो भी विषय हमने रखा था। उसके बारे में सरकार की बोबड़ी बंद हो गई, मुंह बंद हो गया, जवाब नहीं दे पाए। ये जो सेशन चला 5 दिन का, केवल बड़े बड़े पायाभूत इंफ्रास्ट्रक्चर खड़ा करके लोगों को फायदा पहुंचाने के लिए किया गया है। अभी आंगनवाड़ी सेविका का हो, आशा वर्कर का हो, हम देंगे, बात की गई, कुछ भी दिया गया नहीं है। पुलिस पटेल की डिमांड थी, उसको कुछ नहीं दिया गया है। बहुत सारे हमने विषय रखे थे कि जिस विषय को लेकर जनता को, किसान को, बेरोजगारों को, महंगाई को लगाम लगे, पर इस बारे में चर्चा नहीं हुई। सरकार एक ही इरादा देखा कि देश के पंतप्रधान का नाम लेकर वोट बटोरने के लिए जितना बार ले सकते उतना लो। हमने तो कुछ इन्होंने किया नहीं, स्मारक बनाने का काम किया। स्मारक बनाने से थोड़ी वोट मिलते हैं, क्योंकि समाज के बड़े जो महापुरुष है, महामानव है, उनके स्मारक बनाकर उनके वोट पाने के लिए ये थोड़ा सा उनका प्रयास था। पर जनता के हित के लिए अगर कुछ नहीं करोगे तो स्मारक बनाने से वोट जनता नहीं देगी, ये भी दिखेगा। सवाल इतना ही है कि ये सेशन में सरकार ने जो ढोल बजाया वो इलेक्शन को देखते हुए एक ढोल बजाया है। ये ढोल निश्चित रूप से इलेक्शन के बाद या इलेक्शन में फूटेगा और सरकार की जो नीतियां गलत साबित होगा, ये मुझे पूरा विश्वास है। थैंक यू।